नमस्कार, मी पूजा. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि वातावरण पण मस्त पावसाचं असं झालेलं आहे. आणि मागच्या वर्षी मी गुलाबाची कलम लावली होती, तर ती कलम वाढलीच नाही. पण यावर्षी आता पावसाळ्यामुळे त्याला छान मस्त असं पागोर फुटलेला आहे, पण त्याच्यामध्ये गवत जरा जास्त झालेलं आहे. तर म्हटलं चला आपण जरा आपल्या बगीचाची, आपल्या गार्डनची मस्तपैकी मशागत करूया. बघायचं आहे? चलायचं आहे? चला! तर बघा, इथे जो मी तुम्हाला सांगितला की एका वर्षापूर्वी हा गुलाब मी इथे लावलेला आहे, तो हा गुलाब याला पागोरपैकी छानपैकी मस्त असा नवीन पागोर फुटून राहिला. त्याला एकदम छोटे छोटे कोमल कोमल अशा त्याची पानं आहेत. पण हे जे आजूबाजूला हराळ आहे ना, या हराळाने त्याला पूर्ण झाकून घेतलं. आणि हराळ या मातीमध्ये एवढी होते ना, आणि ही माती कडक आहे, त्याच्यामुळं ती जी हराळ आहे ना, याच्या आतमध्ये तिचे मुळं अक्षरशः एकदम असे पॅक झालेले आहेत. तर त्याच्यामुळं म्हटलं आता सगळ्यात आधी या झाडाच्या जवळची हराळ सगळीपैकी मस्त काढून टाकलेली आहे. एकदम टकलू टकलू असं केलेलं आहे ती जागा. आणि इथे बघू शकता हा कोम असा त्या गुलाबाच्या झाडाला किती मस्त असा आलेला आहे. आणि त्याला बऱ्याच दिवसाआधी फूल आलं होतं, तर त्याची कळी होती, तर ती पण मस्तपैकी काढून टाकली. आणि ही जी कळी आहे ना, ही मातीमध्ये लावली, कारण मी असंच एक व्हिडिओ बघितला होता, तर त्याच्यामध्ये ते होतं. तर म्हटलं आपण पण करून बघूया. आणि हे झाड ना थोडंसं हलत होतं, तर त्यामुळे त्याच्या मुळाशी ही मस्त मी असं इथे दगड ठेवलेला आहे त्याच्या बाजूला. या कुंडीमधली तुळस ना ही सुकलेली आहे, तर ही आता मला काढावं लागेल तुळस, कारण ते मागच्या वर्षी लावलेली आता निघेल की नाही काय माहिती. ते निघून राहिली इझिली, कारण हे सगळं ओलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये मस्त असे नवीन तुळस लावेल आता, सगळं व्यवस्थित झटकून. आणि हा आहे गुलाब. या गुलाबाला पण थोडंसं आतमध्ये बघून माती याची वरखाली करायची आहे थोडी. ह्या 2 कुंड्या आहेत, याच्यामध्ये भरपूर पाणी साचलं, याच्यामध्ये पण झाडं लावायची आहेत, त्यामुळे याला थोडंसं असं आडवं करते, म्हणजे सगळं पाणी निघेल त्याच्यामधून. आणि मागच्या वर्षी ना हा इथे गुलाब लावला होता, आणि मागच्या वर्षीपासून तो तेवढाच आहे, पण एक गवत काढलं आणि त्याला थोडंसं इथे काय म्हणतात त्याला, शेणखत दिलं, आणि त्याच्यामुळे आता कसा टवटवी त्याचा गुलाब झालेला आहे. नवीन त्याला इथे पागोर पण आलेला आहे मस्तपैकी असा. आता हळूहळू हा गुलाब सुद्धा मस्त वाढत जाईल. याच्यामध्ये पण शेवंत्या लावायच्या आहेत, या साईडला. आज जरा भरपूर कामं आहेत. आणि ह्या 2 कुंड्या आहेत, त्याच्यानंतर ह्या ज्या कुंड्या आहेत याच्यामध्ये पण काही झाडं लावते म्हटलं, भरपूर आहेत अशा. एका साईडला ह्या सगळ्यांमध्ये आता आज झाडं लावायची आहेत. तुम्ही बघू शकता ती एक कुंडी खाली आहे. या ज्या कुंड्या आहेत यांना मस्तपैकी असं हे आलेलं आहे, तर या कुंड्याचा काही प्रॉब्लेम नाही. आता त्या कुंडीमध्ये मनी प्लांट लावायचा आहे. आणि कुंड्यांमध्ये जो मनी प्लांट लावायचा आहे ना, तर तो मनी प्लांट आपण हा जो पाईप आहे याच्यामध्ये पण मी मनी प्लांट लावला होता, तर याच्यामधूनच ह्या काही डांगा आहेत आलेल्या. तर ह्या डांगा इथे, ह्या 2 डांगा याच्यामधून काढते मी आणि त्या लावून देते. हे मुळं आहेत या मनी प्लांटचे. हे बघा, अख्खी वायर झालेली आहे. आणि याला असं मस्तपैकी थोडंसं वर घेऊन गेली, बांधून घेतला याला. आणि हा इथे तुम्ही बघू शकता, हा तर अक्षरशः कसा वाढत चाललेला आहे. बरोबर हा जो कोपरा दिसतो ना याच्यामधून, आता हा पूर्ण असा या साईडला होईल, त्याच्यामुळे ही जी सगळी जाळी आहे ना याच्यावरती तो पसरेल. आणि वातावरण तुम्ही बघू शकता, किती मस्त मस्त असं वातावरण झालेलं आहे. आणि या फुलांची तर बातच काहीतरी न्यारी आहे. एवढे सुंदर फुलं आहेत ना, पावसाळ्यामध्ये याचा एवढा छान असा बहर येतो ना. हे तर आज पूर्ण टकलू झालं, कारण गणपती बसलेले आहेत, हार करायला खूप सगळे फुलं तोडलेले आहेत.
आणि हे जास्वंद आहेत, या जास्वंदाला फुलंच येत नाही आहेत, म्हणजे 1-2 कळ्या आहेत पण फुलं येत नाही. पावसाची सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे ह्या कुंड्या मी पटापट आतमध्ये घेऊन जाते आणि परत भेटते. पावसाच्या सरी एकदम छानपैकी मस्त बरसत आहे. वातावरण एकदम मस्त मस्त असं झालेलं आहे. झाडं बघा किती स्वच्छ निघत आहेत. असं वाटत आहे झाडांची मस्तपैकी अंघोळ होऊन राहिली. ला 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 ला. याच्यामध्ये ना या कुंडीला मी मागं पण हे लावला होता, मनी प्लांट लावला होता. तर त्याचं ना फक्त हे मूळ आणि त्याला हे असा कोंब आला त्याला. तर आता हा मला परत त्याच्यामध्येच ठेवावं लागेल. ह्या मातीला परत थोडंसं असं उखरून घेते, म्हणजे व्यवस्थित मनी प्लांट त्याच्यामध्ये लागेल. याच्यामध्ये मी शेणखत घातलं होतं, बघू शकता. आता कशी भुसभुशीत अशी माती झाली आणि इथे मस्तपैकी मनी प्लांट लागेल. आणि याच्यामध्ये 10 वाजेचे झाडं लावले होते, याला पण असं मस्तपैकी थोडंसं उखरून घेते आणि याच्यामध्ये मनी प्लांट लावते. ह्या 4ही कुंड्यांना तसंच करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मग नंतर एक मनी प्लांटची डांग याच्यामध्ये लावून देऊ आपण. हा जो मनी प्लांट आहे ना, याच्यामधली आपण ह्या अशा 2, ही जी डांग आहे ही पहिली आणि ही दुसरी, ह्या 2 डांग याच्यामधल्या काढून त्याच्यामध्ये लावूया. तर सगळ्यात आधी याला आपण कापून काढू. याला कैचीने असं कापून टाकू, म्हणजे आपल्या ह्या डांग तयार झाल्या. आणि या ठिकाणी सुद्धा ही एक डांग आहे. याला आपण कापून घेऊ. ही पहिली आणि ही दुसरी, अशा ह्या 2 डांगा कापून घेऊया. कुठे टाकत आहे त्याला? खाऊ त्याच्यावर बसणार नाही, गेलं खराब होऊन जाईल कधी. या सगळ्या डांगा आहेत ना मनी प्लांटच्या, त्या मी तोडून घेतलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या डांग आपल्याला छोट्या छोट्या याचे छोटे छोटेसे तुकडे करायचे आहेत. आणि स्पेशली हे जे आहेत ना, हे मुळं आपल्याला या कुंडीमध्ये लावायचे आहे. त्याच्यामुळं आपण या मुळांकडे थोडं जास्त लक्ष देऊया. ही झाली पहिली, ही झाली दुसरी आणि ही झाली तिसरी. अशा ह्या 3-3 याचे मी पूर्ण ह्याचे सेट करून घेते, म्हणजे हे व्यवस्थित कुंड्यांमध्ये आपल्याला लावता येतील. याला आपण तसंच करूया. याला आधी असं करते, 1 2 3 4, हे असंच लावलं. याला पण तसंच करून घेऊया. 1 2 3. सगळं आता करून झालं. आता लावूया कुंड्यांमध्ये. तर ही कुंडी आहे, याला अडकवण्यासाठी हे अशी
याला स्ट्रिंग दिलेली होती, ही मी कापून टाकणार आहे कारण ही काही कामाचे नाही आहे. त्यामुळे प्लास्टिक टकलू करून घेतलेली आहे ही कुंडी, कारण याला हे असे अडकवण्याचे हे जे आहेत हे तुटलेले आहेत, तर याला पण तसंच करून घेते, कापून घेते याला. एका कुंडीचा चांगला आहे तर ते राहू देते, याला पण तोडून घेऊ. तर भरपूर असे हे प्लॅस्टिकचे अडकवण्याचे हे स्ट्रिंग निघालेले आहेत, याला आपण बाजूला ठेवूया. आणि आता थोडं आणि मस्तपैकी कुंड्यांमध्ये इथे हा मनी प्लॅन्ट लावून घेतलेला आहे सगळ्या कुंड्यांमध्ये. आणि एक छोटूसं हे मडकं होतं त्याच्यामध्ये पण लावून घेतलेलं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब